काल तुम्ही राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांना एक पत्र लिहिलेलं आहे की खरं तर बैठका घेताना मला कॅबिनेट मंत्र्यांना सुचवून त्या सगळ्या बैठका घ्याव्यात असं तुम्ही पत्र लिहिलंय, परंतु तुम्हाला प्रत्युत्तरात देखील राज्यमंत्र्यांनी पत्र लिहिलंय की बैठका घ्यायच्या की नाही त्या मी सीएमओला विचारून सांगेन, तुम्हाला मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून मी बैठका घेईन. माझा उद्देश अत्यंत स्पष्टपणे होता. काही विषय असे असतात की ज्यामध्ये एखादा जर निर्णय घ्यायचा ठरलं तर तो राज्यमंत्र्याच्या अधिकारात येतो किंवा एखादा विषय माझ्यासुद्धा अधिकारात येतो. ही स्टेप आहेत. राज्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री, म्हणून त्यांना मी सूचना अशीच केली होती की जर तुम्हाला अशी बैठक घ्यायची असेल तर मला कल्पना द्या, जेणेकरून तुम्हाला बैठका घेऊन काही जर निर्णय योग्य वाटत असेल घ्यायचा असेल तर त्याला माझी संमती, मग पुन्हा ती फाईल फिरवा, मान्यता साधं, मग मी मान्यता द्यायची, मग ते कुठं पुढं जायचं. तर या सगळ्या प्रकार टाळण्यासाठी मी एक माझी सहकारी म्हणून, ते चांगले काम करतात, माझी सहकारी म्हणून मी त्यांना केलेली सूचना होती. याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा वाद किंवा विवाद असण्याचं काही कारण नाही आहे किंवा याबद्दलचं आमच्यामध्ये काहीतरी आता महायुतीमध्ये काहीतरी दरी पडली असं समजण्याचं सुद्धा काही कारण नाही. परंतु मुख्यमंत्र्यांना विचारून मी त्या सगळ्या बैठका घेईन, मुख्यमंत्री कार्यालयाला विचारून असं पत्रात प्रत्युत्तर त्या देतात आहेत. अर्थात तुम्हाला ही आव्हानाची भाषा आहे का? नाही, मला कसलं आव्हान वगैरे नाहीये. त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे. निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे आणि विचारत असेल तर माझी त्याला काही हरकत नाही. नाही, हे पत्रव्यवहार करणं, घडी पत्रव्यवहार करणे मला माझ्या स्वभावात नाही. मी जे काही सूचना करायच्या होत्या त्या केलेल्या आहेत, त्यांनी काय उत्तर द्यायचं ते दिलेले आहे आणि त्याच्यामुळे कोणत्या तरी वाद निर्माण झालाय असं समजण्याचं काही कारण नाही. आता तसं काही भेटण्याचं काही प्रयोजन नाही. आता मी गावाकडे चालतो. रोहित पवार असं म्हणतात, त्यांना काय करायचं? आमचे फोन ट्रॅप होतात की नाही होतात हे आम्ही पाहू ना. आणि मला वाटतं असं करायची काही आवश्यकता कशाला आहे? सरकार आमचं आहे, आम्ही सरकारमध्ये आहोत आणि आमचे फोन ट्रॅप कशाला होते? म्हणून अशा गोष्टी ज्याला काही बेस नाही अशा बेसलेस गोष्टी तर रोहित पवारने बोललेल्या आहेत. गेल्या वेळेला त्यांनी सांगितलं विरोधकाचे फोन टॅप होतात. आता सत्तेमध्ये असलेल्या आमदारामध्ये किंवा इतरांमध्ये हालचाल कशी होईल किंवा चलबिचल कशी होईल हे त्यांचा दृष्टिकोन असतो, म्हणून त्यांनी ते केलेलं आहे. बघा तुमचं फोन टॅप होत आहेत बरं का, असं काही नाही. सरकारला तेवढंच काम नाही आहे. सरकार प्रगतीच्या दिशेने चाललेलं आहे आणि त्यामुळं अशा गोष्टीकडे आम्ही लक्ष देतो. राजीनामा मागितला जातोय, सातत्याने राजीनामा मागितला जातो. तुमचं एकनाथ शिंदेशी काही बोलणं झालंय का? कारण तुम्ही असतील किंवा योगेश पटेल दोघांचाही राजीनामा विरोधात नाही. काय तसं काही नाही. बाकी जे काही तुमच्या बातम्या येतात त्या बातम्यामध्ये तसं काही तथ्य नाही. प्रत्येक नेत्यांशी त्या संबंधित मंत्र्यांचं बोलणं झालेलं असतं आणि आमचं सुद्धा बोलणं झालेलं आहे आणि म्हणून आम्ही या आरोपाकडे जास्त संजय राऊत म्हणतात की संजय शिरसाट यांचा राजीनामा होणं अटळ आहे. माधुरी मिसाळ यांनी जे पत्र लिहिले आहे ते मुख्यमंत्र्यांना विचारूनच त्यांनी पत्र लिहिलं असेल ना, मुख्यमंत्र्यांच्या आदेशाशिवाय. असं नाही. आता ह्याचा वाद वाढवण्यात काही अर्थ नाही ना. वाद कसला आहे? काल सामनामध्ये असं आलं की 8 मंत्री सामनामध्ये आलं याचा अर्थ तुम्ही समजून घ्या, असं काहीच कधी होणार नाही. त्यांना काय ते काय भविष्य, अरे ते काय सरकारमध्ये आहेत का? त्यांना काय भविष्य दाखवायला ठेवलंय का? त्यांच्या ह्याच्यावर कसला विश्वास ठेवतात? आम्ही सत्ताधारी आहोत, आम्हाला माहिती आहे ना काय घडतं म्हणून. या बाबतीमध्ये कोणताही निर्णय झालेला नाही आणि निर्णय घेण्याचे ज्यांच्याकडे अधिकार आहे ते याच्यावर अधिकृत बोलतात. श्रीकांत शिंदेच्या फाउंडेशन मध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे असं संजय राऊत म्हणतात आहेत. झारखंडमध्ये दारू घोटाळा झाला, त्या दारू घोटाळा संजय राऊतला सकाळी उठलं कुणावर तरी आरोप करायचे असतात, टार्गेट कधी कुणाला तरी करायचं असतं. तो त्याचा स्वभाव झालेला आहे. त्या स्वभावानुसार तो रोज प्रेस घेतो, रोज सकाळ 10 वाजता तुम्हाला तो भोंगा चालू होतो, म्हणून त्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो.